नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी या विषयामध्ये एक महत्त्वाची न्यूज पाहणार आहे. ती म्हणजे काही तासांपूर्वीच जो आपला T20चा वर्ल्ड कप होणार आहे जून महिन्यामध्ये, तर नुकताच त्या T20च्या वर्ल्ड कपसाठी एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून एकाची नियुक्ती आली. त्या व्यक्तीचं नाव आपल्याला या परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. तर नेमकी ब्रँड अँबॅसेडरपदी नेमकी कोणाकोणाची नियुक्ती झाली ते आपल्याला पाहिजे. तर नेमकी काही तासांपूर्वीच बघा इथं आपण न्यूज घेतलेली का युवराज सिंग बनला T20 2024चा ब्रँड अँबॅसेडर. युवराज सिंगला आत्ता बनवलं, पण याच्या आधी पण 2024च्या वर्ल्ड कपसाठी 2 ब्रँड अँबॅसेडर होते. नेमकी ते कोण होते आणि त्यांच्यावरती आपल्याला प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहे. ते आज आपण आपल्या न्यूजमध्ये पाहणार आहे. तर चला पाहूया आज आपण आपली न्यूज. क्लिअर? तर बघा इथं तुम्हाला मी फोटो पण दाखवलेला आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये 2 चेहरे आणि आधीचा युवराज सिंगचा फोटो. तर हे आधीचे 2 बघा, हा फोटो आहे युसेन बोल्टचा, जो जगातला सर्वात वेगवान मनुष्य प्राणी म्हणून ओळखला जातो. तर युसेन बोल्ट हा सगळ्यात आधी T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा फोटो आहे ख्रिस गेलचा, जो आपल्याला माहिती वेस्ट इंडिज मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू पण आहे, यांनी T20 वर्ल्ड कप पण गाजवले आतापर्यंत भरपूर वेळा. तर हे दुसरे ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि तिसरे व्यक्ती ते म्हणजे आपली इथे आजची न्यूज ती म्हणजे युवराज सिंग. तर एक लक्षात ठेवा, जी जून महिन्यामध्ये T20चा वर्ल्ड कप होणार आहे, तर T20च्या वर्ल्ड कपसाठी 3 ब्रँड अँबॅसेडर आहेत. 3 ब्रँड अँबॅसेडर कोण? नुकतेच ज्यांचं ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती आली ते म्हणजे युवराज सिंग. त्याच्या आधी होते युसेन बोल्ट. क्लिअर? लक्षात ठेवा, युसेन बोल्ट जमैकाचा मोठा धावपटू आहे ज्यांनी जगात मोठं नाव कमवलं. नंतर पुढचे व्यक्ती वेस्ट इंडिज. असे 3 व्यक्तींना ब्रँड अँबॅसेडरपदी नेमण्यात आले. क्लिअर? नेमकी 2024चा वर्ल्ड कप कुठं होणार आहे किंवा याच्या आधीची वर्ल्ड कप विषयीची T20 वर्ल्ड कप विषयीची माहिती आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेला विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. क्लिअर? आपण त्याच्याविषयीची माहिती पाहूया. मग आपण जर माहिती पाहिजे जर झाली तर बघा इथं तुम्हाला मी फोटो दाखवलेला आहे. इथं बघा दिलंय 2024च्या वर्ल्ड कपचं तुम्हाला दिलंय आणि इथं 2 देशांचं तुम्हाला चिन्ह दिसते. इथं USA आहे आणि इथं वेस्ट इंडिजचं चिन्ह आहे. म्हणजे 2024ची T20 वर्ल्ड कप ही स्पर्धा 2 देशांमध्ये होणार आहे. ते 2 देश आपल्याला विचारतील. पहिला आहे अमेरिका USA आणि दुसरा आहे वेस्ट इंडिज. म्हणून लक्षात ठेवा, 2024ची स्पर्धा कुठं होणार आहे? USA आणि वेस्ट इंडिज मध्ये होणार आहे. या 2 देशांमध्ये ती स्पर्धा होणार आहे. स्पर्धेला सुरुवात जून महिन्यामध्ये होणार आहे. 1 जून पासून ती स्पर्धा सुरू होणार आहे. क्लिअर? त्यानंतर आपण जर पाहिलं तर भारत पाकिस्तान सामना जो आहे तो न्यूयॉर्क शहरात होणार आहे. कुठं? पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये होणार आहे, न्यूयॉर्क शहरामध्ये, ज्यासाठी अख्खं जग आतुरतेने वाट पाहत असतं, म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. त्यानंतर आपण जर T20ची जर संपूर्ण माहिती जर पाहिली तर 2007 साली हा वर्ल्ड कप पहिल्यांदा खेळला गेला होता दक्षिण आफ्रिकेमध्ये. कुठं? दक्षिण आफ्रिका या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली. पहिला वर्ल्ड कप जो आहे तो भारताने जिंकला. भारताने पाकिस्तानला हरवलं होतं 5 रनांनी. तर पहिला विजेता कोण आहे? भारत हा देश आहे. आतापर्यंत ही स्पर्धा 8 वेळा खेळली गेली. किती वेळा? 8 वेळा. मग 8 वेळा कधी? तर आपण पाहूया. 2007ला सगळ्यात पहिल्यांदा आहे, त्यानंतर 2009ला दुसऱ्यांदा, नंतर 2010ला, 2012, 2014. क्लिअर? त्यानंतर 2016 आणि इथं खूप मोठा गॅप पडला. त्याला वेगवेगळी कारणं होती. परत मध्ये 2020ला होणार होती, परत करोना पण आला. क्लिअर? मग 2020 नंतर डायरेक्ट 2021ला ही स्पर्धा झाली. त्यानंतर 2022 शेवटची स्पर्धा कधी झाली? 2022ला. पहिली स्पर्धा 2007ला आली, ज्याचा वर्ल्ड कप भारताने जिंकला. 2022ची स्पर्धा ही ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झाली. कोणत्या देशामध्ये पार पडली? ऑस्ट्रेलिया. आणि शेवटचा वर्ल्ड कप म्हणजे 2022चा वर्ल्ड कप हा इंग्लंडने जिंकला. इंग्लंडने पाकिस्तानला हरवला. आपण पण भारताने पाकिस्तानला हरवली, इथं पण इंग्लंडने पाकिस्तानला हरवलं. क्लिअर? इथे लक्षात ठेवा. तर 8 वेळा ही स्पर्धा झालेली आहे. 16 आणि 21 मध्ये खूप मोठा गॅप पडला. ओके. तर आतापर्यंत ही स्पर्धा कोणी जिंकली? तर 2 वेळा ही स्पर्धा वेस्ट इंडिज या संघाने जिंकली. तर इंग्लंड या संघाने सुद्धा 2 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. क्लिअर? वेस्ट इंडिजने 2दा जिंकली आणि इंग्लंडने पण 2दा जिंकले. बाकीचे जे 4 संघ आहे, कारण 8 वेळा स्पर्धा झाली, तर भारताने 1दा जिंकली, त्यानंतर पाकिस्तानने 1दा जिंकली, त्यानंतर श्रीलंकेने 1दा ही स्पर्धा जिंकलेली आहे
आणि ऑस्ट्रेलियाने एकदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. अशा आतापर्यंतचे विजेते आपण जर पाहिले तर वेस्ट इंडिजने 2दा स्पर्धा जिंकली, इंग्लंडने 2दा जिंकली, भारताने एकदा, पाकिस्तानने एकदा, श्रीलंकेने एकदा आणि ऑस्ट्रेलियाने एकदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. लास्ट टाइम जी स्पर्धा झाली ऑस्ट्रेलियामध्ये झाली, मी बोललो त्याचा विजेता इंग्लंड आहे, पाकिस्तानला हरवलं. आपण जर अजून जर माहिती जर पाहिजे जर झाली तर सर्वात जास्त T20 वर्ल्ड कप मध्ये धावा जर कोणी बनवल्या असेल तर त्यांचं नाव आहे महिला जयवर्धने. काय नाव त्यांचं? महिला जयवर्धने. श्रीलंकेचा बॅट्समन आहे. त्या श्रीलंकेच्या बॅट्समननी सर्वात जास्त धावा बनवल्या, ते म्हणजे जवळजवळ 1106 धावा. आतापर्यंतचा हायेस्ट रेकॉर्ड आहे. T20 वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त धावा जर कोणी बनवले असेल तर महिला जयवर्धने यांनी बनवले. श्रीलंकेचा कॅप्टन पण होता आणि खेळाडू पण होता. सर्वात जास्त विकेट जर आपण पाहिल्या तर शकीब अल हसन. कोण? शकीब अल हसन हा बांगलादेशचा बॉलर आहे. यांनी आतापर्यंत 41 विकेट किंवा 41 बळी घेतलेला आहे. क्लिअर. सर्वात जास्त धावा महिला जयवर्धने. नंतर सर्वात जास्त विकेट जर पाहिलं तर शकीब अल हसन 41 विकेट आहे. सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक ज्यांनी विकेट किपिंग सर्वात चांगली केली ते म्हणजे MSD महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावरती आहे. जवळजवळ 32 विकेट त्यांनी स्टंपच्या मागे कॅच असेल किंवा बाकीच्या पद्धतीने त्यांनी विकेट घेतलेल्या 32 विकेट. क्लिअर. आपण हे जर पाहिलं अजून T20 वर्ल्ड कप मध्ये जर काही रेकॉर्ड जर आपण जर पाहिले तर सर्वोच्च धावसंख्या, क्लिअर, सर्वोच्च धावसंख्या आपण जर पाहिली तर सर्वोच्च धावसंख्येचे रेकॉर्ड आहे श्रीलंका संघाच्या नावावरती. तर श्रीलंका संघाने 260 धावा बनवल्या होत्या 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. केनिया विरुद्धच्या संघाविरुद्ध बनवल्या. कोणाविरुद्ध बनवल्या? त्या केनिया विरुद्ध बनवल्या त्या 2007ला पहिल्यांदा जो वर्ल्ड कप झाला तेव्हा त्यांनी 260 धावा बनवल्या. हे आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या आहे कुठल्या पण T20 चषकामधलं. क्लिअर. सर्वात कमी धावसंख्या जर पाहिली तर सर्वात कमी धावसंख्या आहे ती फक्त 39 वरती पूर्णपणे संघ धावबाद झाला होता किंवा ऑल आउट झाला होता. तर कोणता संघ आहे तो? तर नेदरलँड संघ. तर नेदरलँड संघाला कोणी ऑल आउट केलं होतं? तर श्रीलंकेने ऑल आउट केलं होतं. क्लिअर. 2014 मध्ये. कधी केलं होतं? 2014 मध्ये. तर असे वेगवेगळे रेकॉर्ड आहेत. सर्वोच्च धावसंख्या, विकेट, यष्टिरक्षक, त्यानंतर सांघिक धावसंख्या, सर्वात कमी धावसंख्या, असे वेगवेगळे रेकॉर्ड आतापर्यंत झालेले. तर आपल्याला याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सरळ सेवेला किंवा MPSCच्या परीक्षेला प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे यावर्षीचा 2024चा वर्ल्ड कप नेमकी कोणत्या देशात होणार आहे तर त्या 2 देशांची नावं लक्षात ठेवा. एक म्हणजे आहे USA म्हणजे अमेरिका आणि दुसरा आहे वेस्ट इंडिज. आणि 3 ब्रँड अँबॅसेडर आहे यावेळेस. तर 3 ब्रँड अँबॅसेडरची नावं पण लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले ब्रँड अँबॅसेडर ते म्हणजे जे आपले उत्कृष्ट धावपटू आहे, क्लिअर, ते म्हणजे उसेन बोल्ट. त्यानंतर दुसरे व्यक्ती आहे ख्रिस गेल. आणि तिसरे व्यक्ती ज्यांचं नुकतंच आता ब्रँड अँबॅसेडरपदी नेमणूक झाली ते म्हणजे आपले युवराज सिंग. तर असे 3 व्यक्ती ब्रँड अँबॅसेडर आहे. तर या 3 व्यक्तीची नावं आपल्याला सरळ सेवेच्या परीक्षेला, पोलीस भरती असेल किंवा MPSCला विचारण्याची दाट शक्यता आहे. बाकीची हिस्ट्रीची माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे. कोणी आतापर्यंत वर्ल्ड कप सर्वात जास्त जिंकला, कोणता खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला होता, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये 2024च्या परीक्षेमध्ये याच्यावरती हमखास पद्धतीने एकतरी प्रश्न येईल. क्लिअर. धन्यवाद.